लाखापर्यंतची कर्जमाफी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. कसं बघता याच्याकडे आहे? माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की महायुतीच्या सरकारमध्ये कर्जमाफी नक्की केली जाईल आणि या कर्जमाफीच्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून काल ही कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. सप्टेंबर 2025पर्यंत जे कर्जदार आहेत आणि पात्र कर्जदार आहेत त्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे. एवढ्यापुरतं आम्ही थांबलो नाही, तर भविष्यामध्ये कर्जमुक्ती व्हावी यासाठी शासन म्हणून आम्ही पावलं उचलणार आहोत. एजन्सीला गॅस कंपन्यांकडून मला याची काही कल्पना नाही. असं जर असेल तर कमर्शियल गॅस का दिला जात नाही याचा नक्की मी आढावा घेईन. परंतु कमर्शियल गॅस द्यायचा नाही. कोणीतरी आज दिलं की जो आखाती देशामध्ये युद्ध चालू झालेलं आहे त्याच्यामुळे इथलं इंधन संपलेलं आहे. कुठं इंधन काही संपलेलं नाही. या देशाच्या पातळीवर 2 महिने इंधन पुरेल एवढा स्टॉक इंधनाचा देशाच्या पातळीवर आहे. त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी देखील चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आखाती देशांमध्ये तर ज्या पद्धतीने युद्ध परिस्थिती आहे त्याचा परिणाम कुठेतरी कोकणातील हापूस निर्यातीवर होताना दिसणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हापूस जे आंबा व्यापारी आहे ते पुढे शक्यता म्हणण्यापेक्षा आत्ताच आंबा व्यापाऱ्यांची माझी बैठक झाली, उद्योजकांची बैठक झाली. ते आंबा नाही म्हणून सध्या वैतागलेले आहेत. तर निर्यातीचा प्रश्न नंतरचा आहे. आधी मागच्या वर्षीपेक्षा 80% उत्पादन कमी झालं आहे. त्याच्यासाठी सरकारकडे आम्हाला दाद मागायची आणि त्याच्यासाठी बैठक झाली. जर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीनं आलं तर ते निर्यात होणार आहे. त्याच्यामुळं निर्यातीच्यापेक्षा सध्या आंबा बागायतदारांवर जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याच्या पाठीशी शासन ठामपणाने उभं राहील यासाठी मी बैठकीचं आयोजन केलं होतं.